आणि यानंतर निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। ठाकरे बंधूंची येत्या सोमवारी ठाण्यामध्ये जाहीर सभा आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। ठाण्यामधल्या गडकरी रंगायतन चौक इथे राज आणि उद्धव ठाकरेंची सभा। मुंबईतील शिवाजी पार्कामध्ये उद्या ठाकरे बंधूंची जाहीर सभा। ठाकरे बंधूंच्या सभेला शिवशक्ती असं नाव। सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। तर 12 जानेवारीला शिवतीर्थावरती भाजप शिंदे सेनेची सभा होणार आहे। आमदार आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मंत्री नितेश राणेंची तोफ धडाडणार। नितेश राणे संध्याकाळी 6 वाजता वरळी बीडीडी चाळीमध्ये प्रचार करतील। पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यामध्ये रोड शो। या रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष यांच्याकडून अजित पवार यांचा अनोखा सत्कार करण्यात आला। करण गायकवाड यांनी क्रेनला लटकून अजित पवार यांना हार घातलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये भव्य रॅली देखील काढण्यात आली। ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेच्या नंतर नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा। काल ठाकरेंनी केलेल्या टीकेला आज शिंदे नेमकं काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे। तर शिंदेंचा आज कोल्हापूरमध्ये रोड शो आहे। प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे कालीचरण महाराज यांचा नाशिकमध्ये रोड शो। प्रभाग क्रमांक 20 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी रोड शो होतोय। नाशिकमधील मुक्तिधाम मंदिरामधून रोड शोला सुरुवात। धुळ्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे। मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 3,500 कर्मचाऱ्यांची फौज। विविध भागांमध्ये 507 मतदान केंद्र। तमिळनाडूमधील भाजपचे नेते अण्णामलाई यांचं मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य। मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाई यांचं वक्तव्य। त्यांच्या वक्तव्याच्या सगळ्या स्तरामधून सध्या निषेध होतोय। अण्णामलाईंवरती मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे। मुंबईच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची मागणी। भाजपचा स्टार प्रचारक मुंबईमध्ये येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला, राऊतांचा भाजपवरती निशाणा। सांगलीवाडीमधल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा काळ्या फिती लावून प्रचार। विरोधी पॅनलकडून मतदारांवरती दडपशाही केली जात असल्याचा उमेदवार अभिजित कोळी यांचा आरोप आहे। निषेध म्हणून काळ्या फिती लावून त्यांनी प्रचार केलाय। सांगलीमध्ये प्रभाग 8 मध्ये भाजपच्या पॅनलची ताकद वाढली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये झुंपली। जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचं कधीही न जुळलं तरी देखील ते निवडणुकांमध्ये एकत्र आहेत। चंद्रकांत पाटील यांची टीका। तर रोज माणूस बदलणाऱ्या पक्षानं आम्ही काय करावं हे शिकवू नये, विशाल पाटील यांचं प्रत्युत्तर। महायुतीमधील 3 पक्षांमध्ये सुडाचं राजकारण। सत्तेतल्या एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारावरती तडीपारीची नोटीस। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा आरोप। सांगलीमध्ये विश्वजित कदम यांचा आमराईमध्ये जात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत संवाद। आमराईसह शहरामधल्या विविध समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या। नागपूर पालिकेसाठी आज भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचे प्रकाशन केले जाईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी मैदानात उतरतायत। आज गडकरी 3 सभा घेतायत। सभांच्या माध्यमातून भाजपनं नागपूरमध्ये केलेली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। 13 जानेवारीला मुख्यमंत्र्यांचा नागपूरमध्ये प्रचार दौरा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा बाईक शो होणार आहे। मध्य नागपूर विधानसभेमध्ये भाजप शक्ती प्रदर्शन करणार। अमरावतीमध्ये उमेदवारांची प्रतिज्ञापत्र अजूनही जाहीर न झाल्यामुळे काँग्रेसचा आक्षेप नाही। गंभीर गुन्हा दाखल असलेल्यांना महायुतीनं उमेदवारी दिल्याचा आरोप आहे। उमेदवारांची माहिती तातडीनं जाहीर करण्याची मागणी। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित। तर भाजपचा जाहीरनामा हास्यास्पद असल्याची काँग्रेसचे प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांची टीका। इतके वर्ष काहीही न करणारे विकासाची स्वप्न दाखवत असल्याचं देखील चिमोटे यांचं वक्तव्य।
नांदेड महानगरपालिकेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती अशोक चव्हाण यांची टीका. 2017 सालचं आपलंच मनोगत कॉपी पेस्ट केल्याची अशोक चव्हाण यांची टीका. तर काँग्रेसकडे स्वतःचं मनोगत देखील नसल्याचं वक्तव्य. एक वेळेस संधी द्या, एका वर्षामध्ये या प्रभागाचा विकास केला नाही तर राजीनामा देईन. नांदेड महानगरपालिकेमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार नीता जैन यांची शासकीय बॉन्डवरती वचनपूर्ततेची ग्वाही. एमआयएम भाजपसाठीच काम करते याचं उदाहरण अकोटमध्ये दिसलं. काँग्रेसचे खासदार इम्रान प्रताप गडी यांची एमआयएमवरती जोरदार टीका. अकोल्यामधल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो असं सांगणारे एकनाथ शिंदे आता एमआयएमच्या सोबत बसलेत. परळीमधल्या युतीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा एकनाथ शिंदेंवरती घणाघात. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार सौदागर शबुद्दीन यांनी उमेदवारी अर्जामध्ये शहराचं नाव हे औरंगाबाद असं लिहिलंय. मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांनी आक्षेप घेतलाय. अर्ज बाद का केला नाही असाही त्यांनी सवाल विचारला. आमच्यासाठी शहराचं नाव हे काल औरंगाबाद होतं, आजही आणि भविष्यामध्ये देखील तेच राहील. शिवसेना भाजपच्या टीकेवरती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला तर आम्ही गणेश नाईकांचा टांगा पलटी करू. मंत्री शंभूराज देसाई यांचं भाजपला आव्हान. आपल्याला हलक्यात घेऊ नका असा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय. निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही. कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवरती शपथपत्र. सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मराज काडदी यांची भेट घेतली आहे. शहरामध्ये लिंगायत समाजाची मोठी व्होट बँक आहे, त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे. मतदान करा आणि सोसायटी मेंटेनन्समध्ये 1000ची सूट मिळवा. पिंपरी चिंचवडमधल्या लिगसी फॉर्च्यून सोसायटी आणि रावेत किवळे मामुर्डी सोसायटीचा निर्णय. लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे निर्णय घेतल्याची रहिवाशांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा प्रयत्न. वासुदेवांच्या मार्फत संस्कृती जपत मतदानाच्या संदर्भातली जनजागृती केली जाते. मुंबईच्या कांदिवलीमधील वॉर्ड क्रमांक 28 मध्ये भाजपचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी यांच्याकडून शिवसेना उमेदवार वृषाली हुंडारे यांचा प्रचार. यावेळेला आमदार अतुल भातखळकर यांचीही उपस्थिती. तर जनतेकडून मिळत असलेला पाठिंबा हा समाधानकारक असल्याचा हुंडारेंचा विश्वास. बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामधील सह आरोपी तुषार आपटे बनला भाजपचा स्वीकृत नगरसेवक. आपटेनं पक्षाचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपला मदत केल्याचा दावा आहे. आपटेला स्वीकृत नगरसेवक बनवल्यामुळे बदलापूरमध्ये संताप झालाय आणि यानंतर आपटेनं राजीनामा दिलाय. पनवेलमध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार. प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार प्रीतम म्हात्रे मैदानात रॅली काढत शक्ती प्रदर्शन. अनेक वर्षांपासून सत्तेत मात्र कळंबोलीमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला यावेळेला पाडा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं आवाहन. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असणारे डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. मोदी सरकारच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह संभाषण केल्याच्या प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेनं आज पहाटे त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. मुंबई सायबर पोलीस ठाण्यामधल्या एका प्रकरणामध्ये ही चौकशी होते आहे. संग्राम पाटील यांना सध्या सोडण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तर भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची आज मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. मोदी सरकारच्या विरोधात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह संभाषण केल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेनं त्यांची चौकशी केली. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईमधील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवडकर यांच्या विरोधामध्ये सायंच्या जोगळेकर वाडीमधल्या स्थानिकांकडून बॅनरबाजी.
गेल्या 12 वर्षांपासून पाण्याची समस्या सोडवली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. राज्यामध्ये आचारसंहिता भंगाच्या 186 तक्रारी तर निवडणुकीशी संबंधित 38 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 8 कोटी रुपये जप्त करण्यात आले. गृह विभागानं निवडणूक आयोगाकडे या संदर्भातला अहवाल पाठवला. शरद पवार आणि अजित पवार 17 जानेवारीला एकाच मंचावरती येणार आहेत. केंद्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने काका पुतळे हे एकाच मंचावरती येतील. महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न झाला. एसआयटीच्या तपासामधून हे उघड झालंय. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंसह 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी हा अहवाल पाठवला. गाडीवरच्या हल्ल्याच्या 2 दिवसांच्या नंतर देखील गुन्हा दाखल न झाल्यामुळे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील संतापले. सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये जलील यांसाठी या गाडीवरती हल्ला करणाऱ्यांना तात्काळ जामीन कसा काय, जलील यांचा सवाल आहे. या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर एक छोटासा ब्रेक बघत रहा.